नमस्कार मंडळी, वेलकम टू ऋतुजा रेसिपीज। आज मी तुम्हाला फिश फ्राय म्हणजेच पापलेट फ्राय याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघूयात। तर इथे मी 2 पापलेट घेतलेले आहेत। तर इथे मी मार्केटमधूनच साफ करून आणलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कट मारून घेतलेले आहेत। तर नेहमी कट मारताना त्यांना आतपर्यंत कट मारा असं सांगायचं, कारण की मसाला हा छान आतपर्यंत मुरतो आणि त्यामुळे पापलेट हा छान लागतो खायला। तर आता इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला हे। तर कोकम आगळ लावून झालेला आहे आणि आता आपण लावून घेऊया अद्रक लसूण याची पेस्ट लावून घ्यायची आहे। तर अशी छान व्यवस्थित लावून घ्यायची आहे आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आतपर्यंत, जे कट मारलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा। आता आपण मसाले पाहूयात। तर मसाल्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे, तर इथे मी घेतलेला आहे मीठ, हळद, आमचूर पावडर, लाल तिखट आणि फिश फ्राय मसाला। हे इथे मी मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे। तर आता इथे अगदी थोडंसं लिंबू मी पिळून घेणार आहे। नाही वापरलं तरी चालेल, कोकम आगळ असेल तर लिंबू वापरण्याची काही गरज नाही आणि लिंबू टाकला तर कोकम आगळ वापरायची काही गरज नाही आहे। दोन्हीपैकी एक जरी वापरलं तरी चालतं। तर आता जे मसाले आहेत ते मी यावर टाकून घेणार आहे मिक्स करून। तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे, चिमूटभर हळद घेतलेली आहे आणि 1 पॅकेट फिश फ्रायचं घेतलेलं आहे मसाला। तर आता ते व्यवस्थित आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे। पूर्ण आतमध्ये कट मारले आहेत त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचे आहेत। तर आता मसाले लावून झालेले आहेत आणि आपल्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवायचे आहेत, जेणेकरून जे लावलेले मसाले आहेत ते आतपर्यंत व्यवस्थित मुरले जातील। जास्तीत जास्त 15 मिनिटं जरी ठेवले तरी चालेल। तर आता इथे 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आपण मसाला लावून ठेवलेला। तर आता इथे मी घेतलेला आहे रवा, बारीक रवा घेतलेला आहे इथे मी। तर यामध्ये सुद्धा मी गरजेनुसार मीठ टाकून घेणार आहे, हळद आणि लाल तिखट एवढंच मी इथे टाकून घेणार आहे। तर आता इथे एक सुद्धा तुम्हाला मी एक मज्जा सांगणार आहे। तर जेव्हा मी ही रेसिपी करत होते तेव्हा थोडीफार मदत मला माझी मुलगी सुद्धा करू लागत होती। छोटी आहे ती, 2 वर्षाचीच आहे, पण तिला खूप मध्ये मध्ये करायला आवडतं आणि त्यामध्ये मासे आणल्यामुळे खायला बिलकुल आवडत नाही, पण मासे आहेत म्हणून त्याला हात लावायला धरायला तिला खूप आवडतं, त्यामुळे ती सुद्धा या व्हिडिओमध्ये थोडी थोडी कॅप्चर झालेली आहे। तर आता हळद, मीठ आणि लाल तिखट हे मिक्स करून घेतलेलं आहे मी रव्यामध्ये आणि अशा पद्धतीमध्ये आपल्याला माशाला पूर्ण रवा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जर तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही रव्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा मिक्स करू शकता, पण मी फक्त रवा वापरलेला आहे इथे। आणि हा पूर्ण व्हिडिओ बनवताना ती माझ्या जवळच होते। तिला सुद्धा असं वाटत होतं की मी सुद्धा हातामध्ये मासा धरावा, मी सुद्धा लावावा त्याला रवा, मी सुद्धा मसाले टाकावेत, आणि ती मला करू सुद्धा लागली, सांडू सुद्धा लागली आणि ते मी कट करून पुन्हा एकदा व्हिडिओ बनवलेला आहे।
खरं तर मला व्हिडिओ बनवताच सगळं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं, जेणेकरून मलासुद्धा सोपं पडतं, पुन्हा एडिटिंग करायला लागत नाही. पण होतं काही, घरामध्ये आमच्या खूप माणसं असतात आणि कंटिन्यू हे बोलणं चालूच असतं, त्यामुळे व्हिडिओमध्ये ते कॅप्चर होणारच असतं. आणि त्यात माझी मुलगी आहे तीसुद्धा असते, तिची कंटिन्यू बडबड चालू असते, त्यामुळे मला हे पॉसिबल होत नाही. त्यामुळे मी अगोदर व्हिडिओ बनवते आणि मग नंतर मी रेकॉर्डिंग करते. तर असा सगळा गोंधळ आहे हा. तर आता दोन्ही पापलेटला रवा लावून झालेला आहे आणि इथे मी एक तवा घेतलेला आहे आणि त्यावर तेल टाकून घेतलेलं आहे. आता रवा लावलेला पापलेट जो आहे तो आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मगच मासे तेलामध्ये सोडायचे आहेत. आता मासे तळताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी मासे तळताना गॅसची फ्लेम ही सुरुवातीला हाय करायची आहे आणि मग नंतर एकदा मासे टाकल्यानंतर परत एकदा मीडियम करायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरच मासे तळायचे आहेत, जेणेकरून त्याची कोटिंग जी आहे रव्याची ती खराब होणार नाही, ती निघणार नाही. मासे हे आतपर्यंत व्यवस्थित शिजतील आणि मासे करपतसुद्धा नाही. तर आता इथे मी एक साईड जी आहे ती 10 मिनटं व्यवस्थित मीडियम फ्लेमवर तळून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा मी 10 ते 15 मिनटं जी दुसरी साईड आहे ती तळून घेणार आहे मीडियम फ्लेमवर. आणि कढीपत्ता हा सुरुवातीला मी तेलामध्ये टाकायचं विसरले, त्यामुळे मी नंतर थोडंसं जे तेल आहे त्यामध्ये सोडलेलं आहे. आता दोन्ही मासे मी पलटे करून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा 15 मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवर मासे तळून घ्यायचे आहेत. खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त काही अवघडसुद्धा नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर तुम्ही ऋतुजा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तर तयार झालेला आहे पापलेट फ्राय. छान व्यवस्थित तळलासुद्धा आहे आणि रव्याची जी कोटिंग आहे ती व्यवस्थित छान बसलेलीसुद्धा आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.